18 ते 24 फेब्रुवारी 2026 चे भविष्य भाकीत. राजकीय क्षेत्रात अनपेक्षित मोठे बदल होण्याची शक्यता. या घटना घडणार: अवकाळी पावसाने नुकसान, विमान जहाज दुर्घटना, काही देशांना युद्धाचा सामना करावा लागणार, आत्महत्या, अपहरण, गूढ मृत्यूच्या घटना, काही देशात बंड, निदर्शने, सत्तापालट होण्याची शक्यता, भूकंप, वादळे, नैसर्गिक आपत्ती शक्य. 3 मार्चच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये सिंह लग्न उदित असून प्रथम स्थानात सिंह राशीत पूर्वा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. सप्तमात रवी, मंगळ, बुध, राहू, अष्टमात शुक्र, नेपच्यून, शनी, दशमात हर्षल व लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती आहे. ग्रहस्थितीचा विचार करता दशम स्थानातील हर्षल व चंद्रकेतू योगामुळे या काळात राजकीय अस्थैर्य निर्माण होण्याची शक्यता असून राजकीय क्षेत्रात अनपेक्षित मोठे बदल अनुभवास येतील. प्रमुख पदावरील व्यक्तींमध्ये बदल होतील. काही राज्य अस्थिर होऊन सत्तापालट होण्याची शक्यता राहील. सत्ताधारी पक्षासाठी फेब्रुवारी-मार्च महिना कटकटीचा राहील. या काळात मोठ्या राजकीय व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता राहील. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. अष्टमातील शुक्र, शनी, नेपच्यून हा योग स्त्रीवर्ग व कलाकार यांच्यासाठी प्रतिकूल असून मोठ्या स्त्री किंवा कलाकाराच्या मृत्यूची घटना संभवते. स्त्रीवर्गावरील अन्याय किंवा अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अपहरण किंवा आत्महत्या यांसारख्या घटना वाढतील. याच योगामुळे फसवणूक किंवा भ्रष्टाचाराच्या मोठ्या घटना उघडकीस येतील. चंद्रकेतू युतीमुळे ज्येष्ठ नेत्यांच्या निवृत्तीची घोषणा होईल. या काळात कोर्टाचे महत्त्वपूर्ण निकाल लागतील. पक्ष व चिन्हावर निर्णय होण्याची शक्यता राहील. एखादा पक्ष विसर्जित होऊ शकतो. सप्तमातील मंगळ राहू योगामुळे या काळात काही देशांना युद्धाला सामोरे जावे लागण्याची शक्यता राहील. युरोप, रशिया, युक्रेन, इस्रायल यांसारख्या देशांना युद्धाचा धोका संभवतो. हा काळ राष्ट्रप्रमुख, पक्षप्रमुखांसाठी प्रतिकूल राहील. मोठ्या देशांच्या प्रमुखांची निवृत्ती किंवा गच्छंती या काळात होण्याची शक्यता राहील. राष्ट्रप्रमुखांच्या मृत्यूच्या घटना संभवतात. काही देशात बंड होण्याची शक्यता आहे. मोठी हिंसा व जाळपोळ, बंड या घटना होण्याची शक्यता राहील. तर काही देश अराजकतेच्या उंबरठ्यावर उभे राहतील. राष्ट्रप्रमुखांच्या विरोधात मोठी हिंसा व निदर्शन या काळात संभवतात. मंगळ राहू योगामुळे मोठे भूकंप या काळात संभवतात. याच जोडीला स्फोटक घटना, आगीचे अपघात, रेल्वे व विमान दुर्घटना या काळात संभवतात. फेब्रुवारी व मार्चमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान संभवते. खराब हवामानामुळे विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता राहील. विमान किंवा जहाज भरकटण्याच्या घटना या काळात संभवतात. खेळाडूंसाठी हा काळ अनुकूल राहील. मोठ्या खेळ व स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल. पोलीस व लष्करांसाठी हा काळ अनुकूल असून शत्रू राष्ट्राला चोख उत्तर दिले जाईल. घुसखोरी, अतिरेकी, गुन्हेगार यांच्यावर कारवाई होईल. शेअर मार्केटमध्ये या काळात मोठी तेजी येण्याची शक्यता असून निर्देशांकात मोठी वाढ होईल. मात्र सोन्या चांदीच्या भावात घट होण्याची शक्यता राहील. या काळात मोठ्या व्यक्तींची आत्महत्या किंवा गूढ मृत्यूच्या घटना संभवतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची भविष्य भाकीत विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.